ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन मग मीच होऊनी दिवटा। प्रवचन मग मीच होऊनी दिवटा। तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोताची सुभटा मग मीच होऊनी दिवटा पुढा पुढा चाले। त्या शुद्ध आत्मज्ञान्या करिता मी कापुराची मशाल पाजळून मशाल जी बनवून त्याचे पुढे पुढे चालतो। भिसेवाडीतील या श्रीमद ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताहानिमित्त उभारण्यात आलेल्या मंडपात उपस्थित असलेल्या सर्व भक्त भाविकांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। भक्त हो, आताच आपण या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील श्री ज्ञानेश्वर माऊलींची 142 क्रमांकाची ओवी ऐकलीत। हीच ओवी आजच्या आपल्या प्रवचन सेवेचा विषय आहे। या पारायण सोहळ्याच्या ज्ञान यज्ञात आपण आज 3ऱ्या दिवशीच्या प्रवचन सेवेची संधी दिलीत याबद्दल मी आपणास प्रथम धन्यवाद देतो। महाराज, ही श्रीमद गीता ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? तर परमेश्वराचे ज्ञान होय। परमेश्वरी ज्ञानाचा इतका दिव्य ग्रंथ क्वचितच सापडेल। श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपले समाधी धन कोणताही आडपडदा न ठेवता अगदी उघडपणे परमेश्वरांच्या भक्तांसाठी सांगितले आहे। हे परमेश्वरी ज्ञानदान अगदी मुक्त हस्ताने आहे। संसाराच्या कुरुक्षेत्रावरील युद्ध लढता लढता सच्चिदानंद स्वरूपात मिळून जाण्याची ज्ञानमय गुरुकिल्ली म्हणजे हा अनुपमेय ग्रंथ होय। सेवेसाठी घेतलेल्या ओवीच्या अनुरोधाने आपण या दिव्य
परमेश्वरी ज्ञानाचा अंतरंगात लाभ घेऊया. या ओवीत माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या शुद्ध आत्मज्ञानी भक्ता करिता मी कापुराची मशाल पाजळतो. मशाल जी बनतो त्याच्या पुढे पुढे चालतो. या ओवीत ज्याकडे निर्देश केला आहे ते तत्व कोणते, ते जाणणारा तत्वज्ञ कोण, तो चोखट म्हणजे शुद्ध कसा. त्याच्यासाठी भगवंत कापराची मशाल करतात. म्हणजे काय करतात, ते स्वतःच मशालजी कसे बनतात, त्याच्या पुढे पुढे कसे चालतात आणि त्याचे फलित काय, या प्रश्नांची उत्तरे मिळविणे म्हणजेच आजच्या प्रवचन सेवेसाठी घेतलेल्या या ओवीचा गुढार्थ उलगडणे होय. तर भक्त हो, मूळ तत्व म्हणजे परमेश्वर होय. त्याचे ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. ते जाणणारा तो तत्वज्ञ सर्व असार पदार्थ बाजूस सारून निर्भेळ अशा परमतत्वासच तो स्वीकारतो. म्हणून तो शुद्ध होय. कारण अशुद्ध पदार्थास त्याने स्वतःतून काढून टाकलेले असते. अशा भक्तास आपल्याकडे आणण्यासाठी स्वस्वरूपाच्या दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाचा तेजस्वी दीप ते त्याच्या हृदयी प्रकाशित करतात. तो देह रूपाने असेपर्यंत ते सतत त्याला ज्ञानाच्या प्रकाशात ठेवतात की जेणेकरून तो त्यांच्याकडेच येईल. म्हणजेच ते स्वतः त्यास मार्गदर्शन करतात. यासच पुढे पुढे चालत असतो असे भगवान श्रीहरी स्वतःच म्हणत आहेत. विश्वव्यापी अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती ज्या परमेश्वरातून झाली ते आदी बीज म्हणजे परमेश्वर होय. त्या परमेश्वराची उत्पत्ती कशातून झाली हे कोणीही जाणू शकत नाही. कारण सर्वांचा उत्पत्ती करताच परमेश्वर आहे. तो स्वयं सिद्ध आहे. त्याचा कोणी निर्माता नाही, त्यास आदी नाही, तसा मध्यही नाही, त्याचप्रमाणे अंतही नाही. परमेश्वरास जाणणे अतिशय कठीण आहे. ऋषी महर्षींचे ज्ञान, दैवतांचे ज्ञान त्यांना जाणण्याचा यज्ञ करताना युगे युगे उलटून गेली, तरीही परमेश्वरास जाणणे त्यांना अवघड गेले. कारण अगा उदरीचा गर्भो जैसा न देखे आपुली ए मातेची वयसा, मे अघवेया देवा तैसा नेनवे काही. असे श्री माऊलींनी म्हटल्याप्रमाणे परमेश्वरच सर्वांचे आदी कारण असल्याने ते सर्वजण त्यांना जाणू शकत नाहीत. आरंभीला एकटे असलेल्या परब्रह्माला अनेक रूपाने प्रगट व्हावे असे जे स्फुरण झाले, त्यातून सृष्टी रचना व्हायला सुरुवात झाली.
माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाहे पा आरंभी बीज एकले, मग तेची विरूढलिया बूड जाहाले, बुडी कोंभ निघाले खांदी यांचे. आणि फांद्यांपासून विविध प्रकारच्या अनेक उपफांद्या फुटून त्यांना पाने फुले येतात, फळे लहडतात. अशा रीतीने वृक्षत्व पूर्ण होते. त्याचप्रमाणे एकट्या असलेल्या आदी बीजापासून अनंत कोटी ब्रह्मांडांचा हा वृक्ष निर्माण झाला. 84 लक्ष जीव योनी निर्माण झाल्या. याप्रमाणे चराचर सृष्टीत जे उत्पन्न होते, स्थित राहते, नष्ट होते, ते सारे परमात्म तत्वामुळेच घडते. परमतत्व एक आणि एकच आहे. जीवरूपाने साकार सृष्टीत ते प्रगटल्याने ते अनंत रूपात विभागले गेले. जीवात्मा या संज्ञेस पात्र झाले. जीवरूपाने नश्वर सृष्टीचा अंगीकार केल्याने त्या अंशरूपाने स्थित असलेल्या जीवात्म्यास जन्म मृत्यूचे घाव सोसावे लागतात. तर महाराज, आत्मतत्वास आधी नाही, स्थिती नाही आणि अर्थातच अंतही नाही. ज्याच्यामुळे विश्व उत्पन्न झाले, स्थितीत राहिले, नष्टही होईल, त्या आत्मतत्वावर कसलाही फरक पडणार नाही. ते जसेच्या तसेच राहील. परमतत्वाच्या अधिष्ठानावर सृष्टीचे होणे जाणे घडत असते. ते मूळ आत्मतत्व विशुद्ध असते, निरामय आनंद स्वरूप असते. त्याच्या व्यतिरिक्त जे असते ते सर्व गुणदोषांनी युक्त असते. निर्भेळ आनंदी असे काहीच नसते. जीव हा अष्टधा प्रकृतीने वेष्टीत असतो. तिच्याच जबरदस्त मिठीत असतो. प्रकृतीचाच अंगीकार करून सुख शोधण्याचा प्रयत्न तो करीत असतो. स्वतःच आनंदमयी असल्याचे भान त्यास नसते. देह म्हणजेच मी अशी जीवाची ठाम समजूत असते. मग त्या देहाच्या इंद्रियांद्वारे तो आनंद व सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो. त्याद्वारे मिळणाऱ्या आनंदासच तो परमानंद समजत असतो. पण त्यातच परम दुःखाची बीजे दडलेली असतात, याचे त्यास भान नसते. पुढील अधोगतीची बीजे ऐंद्रिय सुखातच दडलेली असतात. त्याच सुखांचा उपभोग घेण्यासाठी देहधारी जीव संपूर्ण आयुष्य धडपडत असतो. मिळालेल्या जवापाड सुखातूनच पुढे उत्पन्न झालेल्या डोंगरा एवढ्या दुःखाचे ओझे वाहत असतो. ते दुःखांचे ओझे वाहत असताना तो उरी फुटतो, विहळतो, कुंथतो, तळमळतो, कण्हतो. पडत उठत झडत कढत वाटचाल करीत राहतो आणि एक दिवस त्याचा देह गळून पडतो.
देहाच्या अंतिम स्थितीवेळी वियोगाचे शल्य आणि मरण यातना यांनी उरी फुटतच तो मृत्यू पावतो. आयुष्यभर जशी कर्मे केली असतील, जसा ध्यास धरला असेल, जसा स्वभाव बनला असेल, तशी गती त्यास मरणोत्तर प्राप्त होते. सत्वगुण प्रभावी असेल तर स्वर्गलोकी, रजोगुण असेल तर मृत्यूलोकी मानव योनीत पुन्हा जन्म, आणि तमोगुण वृद्धीत अंत झाल्यास अगणित मूढ योनीतून फिरत राहतो. अशा प्रकारे मायावी दुनियेत जीवांचा वावर आणि प्रवास चालू असतो. 84 लक्ष जीव योनीतील त्याचा प्रवास दुःखानेच भरलेला असतो. अत्यंत उत्क्रांत अशा मानवी योनीत त्यास विवेक बुद्धीची जोड लाभलेली असते. तरीही त्यास स्वतःतील परमतत्वाचे ज्ञान होतेच असे नाही. तू ज्याला सुख समजतोस ते सुख नसून केवळ दुःख आहे असे सांगितले तरी त्यास पटत नाही. निखालस खोट्या गोष्टी तो खऱ्या मानतो. परमात्म्याचा अंश जो जीवात्मा त्याच्याच देहातील अस्तित्वामुळे देह सचेतन पदवीला प्राप्त होतो. तो अंश बाहेर निघताच त्या देहास मृत ही संज्ञा प्राप्त होते. संबंधित लोक अंत्यसंस्काराच्या तयारीस लागतात. हे सर्व टळावे कसे? तर परमेश्वराचा जो अंश जीवात्मा तो त्याच्या मूळ स्वरूपात मिळून जाईल तर तो सच्चिदानंद होईल. पण त्या जाणण्यास अत्यंत कठीण असलेल्या परमेश्वरास ओळखावे कसे? त्यास जाणावे कसे? त्यास प्राप्त करावे कसे की जे जवळजवळ अशक्य आहे? ते परम आत्मतत्व म्हणजेच परमात्म तत्व कसे जीवात्म तत्वास स्वीकारील? तर याबाबत माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसाही जरी विपाये सांडुनी पुढील पाये, सर्व इंद्रियांशी होये पाठीमोरा जो, प्रवर्तलाही वेगी बहुडे, देह सांडुनी मागलीकडे, महाभूतांची आत चढे माथयावरी. अशा प्रकारे जो माणूस प्रकृती अभिमुख असतो तो प्रकृती परांगमुख होतो. इंद्रिय सुखास जो पाठीमोरा होतो म्हणजेच इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या सुखांचा त्याग करून निवृत्ती मार्गावर दृढ होतो. विषयांकडे प्रकृती वशात प्रवृत्त झाला तरी ते ताबडतोब सोडून देतो. देह भाव सोडल्याने पंच महाभूतांच्या शिखरावर चढतो. त्यामुळे त्यास स्वतःच्या प्रकाशातच परमेश्वराचे उत्पत्ती रहित असे जे स्वरूप ते त्यास प्रत्यक्ष दिसते. तोच आधीच्या पलीकडे म्हणजे आरंभ रहित
असे परम तत्व जाणतो, सर्व लोकांचा ईश्वर असे त्यास ओळखतो, तोच दगडातील परीस, रसातील अमृतरस, तसा मनुष्यामधील परमेश्वराचा अंश होय. त्या तत्वज्ञाचा अधिक गौरव करताना माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंभ, एर माणूसपणते भांब, लौकिक भागू. तोच ज्ञानाचे सूर्यबिंब, त्याचे अवयव ते ब्रह्म सुखाचे अंकुर असून त्याचे मनुष्य रूपातील असणे ही केवळ भ्रांती होय. असे भक्त अविरत एका आत्मरूप परमेश्वराची भक्ती करतात. परमेश्वराची प्रगाढ भक्ती करणाऱ्या तत्वज्ञ भक्तांच्या बुद्धीत विश्वव्यापी परमात्मा स्वतःच वास करतो. भक्तास असे मार्गदर्शन करीत राहतो की तो त्यास म्हणजे परमेश्वरास येऊन मिळेल. अशा भक्तांची आणखी वैशिष्ट्ये काय असतात बरे? तर ते भक्त प्रेमळ असतात. त्यांना परमेश्वराबद्दल अतिशय प्रेम असते. एका भगवंता वाचून या विश्वाचा कारक धारक दुसरा कोणीही नाही याची त्यांना पक्की खात्री असते. आपणास लाभलेला हा मानवी देह दुर्लभ असून ही त्याचीच देणगी आहे. या देहाद्वारे परमेश्वराची सातत्याने भक्ती करून त्यास प्राप्त करून घेण्याची संधी त्यानेच आपणास दिली आहे हे जाणून ते सातत्याने भक्ती करीत असतात. मानवी देहाची प्राप्ती ही जीवात्म्यांसाठी अमृतमय संधी असते, कारण त्यास विवेक बुद्धीची जोड असते. मानवी देहातच आध्यात्मिक दृष्ट्या अति प्रगत तत्वज्ञ संत महात्मे भक्त प्रगट होत असतात. ते अज्ञ जनांना मार्गदर्शन करीत असतात. हे मोठे सद्भाग्य असे हे परमेश्वर भक्त मानित असतात. प्राप्त नरदेहाचा उपयोग केवळ भोगवादी होण्यासाठी नसून आत्मोद्धार करण्यासाठी आहे हे अशा भक्तांनी बरोबर ओळखलेले असते. अनंत संकटे झेलीत असे शुद्ध भक्त एक निष्ठेने परमेश्वराची भक्ती करीत असतात. आपण परमेश्वराचेच आहोत आणि तोच एक सत्य आहे. तो माझा आणि मी त्याचा या श्रेष्ठ भावनेने ते भक्ती करीत असतात. यांना पाहिजे तर आपण ज्ञानी भक्त म्हणू आणि ते करीत असलेल्या भक्तीस ज्ञानोत्तर भक्ती असे नाव देऊ. अशा प्रेमळ भक्तांसाठी परमेश्वरही तितकाच प्रेमळ असतो. परमेश्वर भक्तांसाठी काय करीत नाही?
परमेश्वर भक्तांचे सारे काही करतो. अहो, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी भक्तांसाठी देखील म्हणजे सकाम भक्तांसाठी देखील तो राबतो. मग तत्वज्ञ भक्तांसाठी म्हणजे ज्यांना त्याने स्वतःचा आत्मा म्हटले आहे त्यांच्यासाठी तो काय करणार नाही? अर्थातच सर्व काही. म्हणून मज आत्मयाचा भावो, जिही जियावया केला ठावो, एक मी वाचुनी वावो, एर मानिले जिही. एका परमेश्वराचीच भक्ती हाच ज्यांच्या जगण्याचा स्थायी भाव आहे आणि परमेश्वरा वाचून सारे काही व्यर्थ आहे असे ज्यांनी मानले आहे त्या भक्तांसाठी परमेश्वर जे करतात ते सेवेसाठी घेतलेल्या ओवीत माऊलींनी पुढील प्रमाणे सांगितले आहे. तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोताची सुभटा, मग मीच होऊन दिवटा, पुढा पुढा चाले. या ओवीचे अधिक विश्लेषण करण्यापूर्वी आपण ज्या संतांनी परमेश्वरच आपल्या जीवनाचा स्थायी भावच केला होता अशा महान संत मीराबाई यांचे एक सत्य उदाहरण पाहू. संत मीराबाईंची सत्य कथा आपणास ठाऊकच आहे. तरीही भक्त सेवेसाठी ती मी येथे पुन्हा सांगतो. उदयपूरचा राजा रतनसिंह हा मोठा विष्णू भक्त होता. तो त्याच्या घरी असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची नित्य षोडशोपचारे पूजा करीत असे. रतनसिंहास एकुलती एक मुलगी होती. तिचे नाव मीरा. मीरा लहानपणापासून आपल्या वडिलांची देवपूजा पाहत होती. लग्नाबद्दल कोणी गोष्टी काढल्या तर हा माझा नवरा असे श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हणत असे. मीरा उपवर झाल्यावर तिच्या लग्नाची गोष्ट राजाने राणीपाशी काढली. ती मीराने ऐकली. मीराने त्यांना सांगितले की तिने तिचा भ्रतार पाहून ठेवला आहे. कोणता म्हणून विचारल्यावर तिने भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखविले. मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई हे तिचे उद्गार ऐकल्यानंतर राजा राणीने तिला समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्यांचा तो प्रयत्न व्यर्थ गेला. मीराजवळ एक सोन्याची श्रीकृष्ण मूर्ती होती. त्याची ती नित्य पूजा करीत असे. त्या मूर्ती पुढे भजन कीर्तन करण्यातच तिचा सर्व वेळ व्यतीत होई. तिच्याकडे नेहमी येणाऱ्या साधू संतांबरोबर ती भजन कीर्तन करीत असे. ही गोष्ट राजघराण्याच्या कुलाचाराच्या विरुद्ध होती. संत मीराबाईची भक्ती मार्गाची वर्तणूक
लोकांना न आवडल्याने ते तिची निंदा करू लागले. राजांच्या सेवकामार्फत ही गोष्ट राजास समजली. तिचे मन वळविण्यासाठी राजाने राणीस तिच्याकडे पाठविले. राणीने लग्नाचा प्रस्ताव तिच्या पुढे ठेवला. पण एका श्रीकृष्णाशिवाय अन्य पुरुष मला पित्या समान असे सांगून तिने राणीस परत पाठविले. राजा रतनसिंहाने जनभयास्तव मीराबाईचा घात करण्याचा निर्णय घेतला. एक विषाने भरलेला प्याला त्याने राणी हस्ते मीराबाईकडे पाठवला. राणीने मीराबाईस तसे स्पष्ट सांगितले. त्यावर मीराबाई म्हणाली, हा देह कधीतरी जाणारच. मी हा देह कृष्ण परमात्म्याला अर्पण केला आहे. प्रपंचाची माया लटकी आहे असे आईस सांगितल्यावर कृष्णमूर्तीच्या पायावर मस्तक ठेवून ती श्रीकृष्णास उद्देशून म्हणाली, देवा, तुझी भक्ती करणाऱ्यास विष पिऊन मरावे लागते. ही गोष्ट उघडकीस आल्यावर तुझी भक्ती करण्याचे धाडस कोण करील? मला फक्त याचेच वाईट वाटते की मी मेल्यावर तुझी भक्ती कशी करू. पण आता याची चिंता करून काय उपयोग? असा प्रश्न करून तिने त्या प्याल्यातील विषाचा नैवेद्य श्रीकृष्णास अर्पण केला आणि त्या प्याल्यातील विष तिने पिऊन टाकले. ते विष मीराबाईस गोड लागले. पण आश्चर्य असे घडले की श्रीकृष्णाच्या मूर्तीचा रंग बदलून ती हिरवीगार दिसू लागली. क्षणार्धात ही गोष्ट राजवाड्यात व तेथून राजधानीत पसरली. लोक हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी येऊ लागले. ते पाहून राजा रतनसिंहास अतिशय वाईट वाटले. त्यांनी मीराबाईंचे पाय धरले व तिची क्षमा मागितली. त्यावेळी संत मीराबाईंनी बापास नमस्कार करून म्हटले, तुमच्यामुळे मला श्रीकृष्णाची प्राप्ती झाली. त्यानंतर मीराबाईंनी श्रीकृष्णाची प्रार्थना करून म्हटले, देवा, रुक्मिणी कांता, कालिया नागाचे जहाल विष तुला पचले. पण मी प्राशन केलेले थोडेसे विष तुला पचले नाही. तू पूर्ववत हो. तिची प्रार्थना संपताच श्रीकृष्ण मूर्ती पुन्हा पूर्ववत झाली. पण झालेल्या गोष्टीचा खरेपणा दर्शवण्यासाठी कंठाच्या ठिकाणी मात्र थोडासा हिरवा रंग राहिला. संत मीराबाईंची ही गोष्ट ऐतिहासिक आहे. ते परमेश्वर भक्तांसाठी अनेक बाजूंनी बोधप्रद आहे. एका श्रीकृष्णासच त्या आपले सार सर्वस्व मानित होत्या. परमेश्वरच त्यांच्या जगण्याचा स्थायी भाव होता. त्याच्या वाचून त्यांनी स्वतःच्या देहासह सारे काही व्यर्थ मानले होते. त्यानुसारच त्यांचे
आचरण ही होते. हे परमेश्वर भक्तीचे पराकोटीचे उदाहरण होय. यावरून भक्तांना अनन्यतेचा दिव्य संदेश मिळतो. संसार हाच कोणी एक राजा आहे. त्याचे प्रकृती अभिमुख कायदे आहेत. त्याच्या विरुद्ध आपण भक्तीच्या वाटेने गेलो तर तो आपणास विषाचा प्याला देऊन मारण्याचा प्रयत्न करतो. पण संसार विषापासून परमेश्वर आपले रक्षण करतो असाही बोध आपण घ्यावयास हरकत नसावी. तर महाराज, या ओवीच्या विश्लेषणात आपण संत मीराबाईंचे ज्वलंत उदाहरण पाहिले. पण भक्त हो, आपण मात्र संत मीराबाईंसारखे करायला जाऊ नका बरे. परमेश्वराची अनन्य भक्ती करा. पण एखाद्या कठोर प्रसंगी मीराबाईंसारखे आपल्याही बाबतीत घडते का याची परीक्षा पाहू नका. कारण संत मीराबाईंसारखा आपला अधिकार नाही आणि तितकी पराकोटीची आपली भक्तीही नाही. हां, पण तितक्या पराकोटीने उत्कटतेने श्रीहरी भक्ती मात्र करा. पुढे कधीतरी त्यांच्या सारखी प्रचंड शक्ती भगवंत आपणासही देतील हे मात्र नक्की. कामतेने जे भक्त देवाची भक्ती करीत असतात त्यांच्याबद्दलही आपण येथे थोडे बोलू. अशांनाही देव हवा असतो. ते आपल्या प्रापंचिक कामना पूर्ण करण्यासाठी, कुणाला दुःख विमोचना करिता, तर कुणाला धनवान बनण्यासाठी त्याची आवश्यकता असते, तर कुणाला तो कसा आहे हेच फक्त जाणून घ्यायचे असते. हे भक्त परमेश्वराचे नावडते असतात असे नाही, पण त्यांचा सर्वात आवडता भक्त तोच असतो की जो त्याच्याच प्राप्तीसाठी सार सर्वस्व ओवाळून टाकण्यासाठी सदैव तत्पर असतो. सकाम भक्तांनाही परमेश्वर त्यांच्या कामना पूर्ण करीत निष्काम भक्तांच्या पायरीवर आणून ठेवतो. पण ही प्रक्रिया अनंत काळ, अनंत जन्म चालत राहते. स्वामी विवेकानंदांना एकदा त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंसांनी विचारले की माझ्याजवळ असलेल्या अष्टसिद्धी तशाच आहेत, त्या तुला हव्या आहेत का? यावर स्वामीजींनी विचारले, देवाच्या प्राप्तीसाठी त्यांचा काही उपयोग होतो का? त्यावर रामकृष्ण म्हणाले, काही नाही. यावर स्वामींनी त्या स्वीकारण्यास नकार दिला. अष्टसिद्धींच्या वापरामुळे परमेश्वर प्राप्तीत खरे तर अडसरच निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. स्वामी विवेकानंदजींचे उदाहरण अशासाठी सांगितले की एक मी वाचुनी वावो एर मानिले जिही या माऊलींच्या ओवी चरणांचा गुणार्थ अधिक स्पष्ट व्हावा. या उलट वृद्धी सिद्धीसाठीच परमेश्वर किंवा अन्य दैवते
यांच्या मागे लागलेल्यांची संख्या प्राचीन काळापासून आजच्या सांप्रत काळापर्यंत प्रचंड आहे. एखादे दैवत एखाद्या सिद्धीसाठी प्रसन्न करून घेण्याच्याच उद्देशाने त्या दैवताची सर्व भल्या बुऱ्या मार्गांनी कट्टर उपासना करतो. तशी सिद्धी प्राप्त होताच स्वतःचे स्तोम माजवायचे, पैसा प्रसिद्धी मान मरातब मिळवायचे, त्या सिद्धीचा बाजार मांडायचा, अशांना जनता महाराज म्हणते. स्वतःच्या अडचणी दूर करण्यासाठी अशा महाराजांपाशी जनता येते. त्यांनाच सर्वश्रेष्ठ अध्यात्म गुरु मानण्याची चूक करते. परंतु ते लोक अध्यात्मज्ञानापासून दूरच जात राहतात. पापरूपी पुण्याचा ठेवा असेपर्यंतच असे महाराज प्राप्त सिद्धी आपल्यापाशी ठेवू शकतात. त्यानंतर सिद्धी नाहीशी होते. असे महाराजही नष्ट होतात. ज्या दैवताकडून त्याने सिद्धी प्राप्त केलेली असते त्याचेच ते मरणोपरांत गुलाम बनतात. ओघानेच आले म्हणून दुसरी एक अपप्रवृत्ती सांगतो. ही प्रवृत्ती देव आपणावर म्हणजे अमुक एक देव आपणावर प्रसन्न असल्याचा बाहना करून देवाच्या नावावर थकगिरीचा उद्योग करीत असतात. योगायोगाने किंवा त्या व्यक्तीच्या नशिबाने एखाद्या व्यक्तीस गुण येतो. त्याचेच भांडवल असे ठक करीत असतात. थकविण्याच्या सामर्थ्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही सामर्थ्य अशा ठक महाराजांच्याकडे असत नाही. देवाच्या नावावर दरोडेखोरीचाच उद्योग हे तथाकथित महाराज दिवसा ढवळ्या करीत असतात. जनसामान्यांना अर्थातच यातले मर्म कळत नाही. ते या दोन्ही प्रवृत्तींना महान महाराज समजतात आणि लुबाडले जातात. कधी कधी तर देवाचे अवतार मानण्यापर्यंत मजल जाते. अशांची ही थकगिरी फार काळ चालत नाही. सोन्याचा मुलामा दिलेले लोखंड उघडे पडून त्यांनाच लोखंडी गदा आड व्हावे लागते. परंतु तोपर्यंत त्यांनी अनेकांना अनेक प्रकारांनी गंडा घातलेला असतो. शारीरिक मानसिक लूट केलेली असते. अनेक भोळ्या भाबड्या महिला देखील यांच्या वासनेच्या शिकार बनलेल्या असतात. असे तथाकथित महाराज देवाचे नाव आणि अध्यात्म बदनाम करीत असतात. वास्तव सर्व भक्त भाविकांना किंबहुना समस्त जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी डोळसपणे श्रद्धा ठेवावी. कुणाच्याही बतावणीला बळी पडू नये. मला परमेश्वर शक्ती प्राप्त आहे किंवा त्याला शक्ती प्राप्त आहे अशा वाक्यांवर विश्वास ठेवू नये.
शक्ती प्राप्त भक्ती योगी तसा स्वतःचा गवगवा कधीही करीत नाही, हे पक्के लक्षात ठेवावे. आपण परमेश्वराचीच भक्ती करावी. तोच आपल्या जीवनाचा स्थायी भाव करावा. त्यालाच आपले मनोगत सांगावे. दुःख विमोचनार्थ त्याच्याकडेच प्रार्थना करावी. प्रारब्धानुसार येणारी दुःखे सहन करावीत. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही परमेश्वरच दाखवील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्याच प्राप्तीची आस धरून त्याचीच विलक्षण उत्कटतेने भक्ती करावी. हे अतिशय अवघड आहे, खडतर आहे, पण अशक्य मात्र नाही. कारण पराकोटीच्या भक्तांसाठी भगवंत काय आणि किती करतात हे सेवेसाठी घेतलेल्या गोवीतच श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे. मगाशी मी म्हटलं होतं की तया तत्वज्ञा चोखटा या ओवीचे अधिक विश्लेषण करण्यापूर्वी संत मीराबाईंचे उदाहरण पाहू. ते पाहिल्याने आपण आता पुढे जाऊ. या ओवीत मशाल, दिवटा वगैरे शब्द आलेले आहेत. पूर्वी तेलावर वा विजेवर चालणारी वाहने नव्हती. अर्थातच आजच्या सारख्या फोकस बॅटऱ्या किंवा तसले बल्ब नव्हते. एवढेच काय, रॉकेलचे दिवे किंवा कंदील सुद्धा नव्हते. गोडे तेल वगैरे प्रकारच्या तेलाचे दिवे, पणत्या वगैरे असायचे. त्यानंतर रॉकेलवर चालणारे दिवे आले. तशाच रॉकेलवर चालणाऱ्या गॅस बत्त्याही आल्या. पुढे सेलच्या बॅटऱ्या आल्या. डोळे दिपवून टाकणारे फोकस लाईट्स आले. ट्यूब्स आल्या. आणखी किती किती काय काय संशोधित झाले. या ओवीत उल्लेख करण्यात आलेली मशाल आताच्या क्रीडा ज्योतीच्या आकारासारखी असायची. त्यात कापडवात सुदृश्य पदार्थ असायचे. त्यावर तेल ओतून प्रज्वलित करून प्रकाश केला जायचा. त्याला मशाल म्हटले जायचे. त्या प्रकाशात बरेच लोक आपल्या इच्छित स्थळाकडे वाटचाल करायचे. सार्वजनिक कार्यक्रमातही अशा अनेक मशालींचा वापर केला जायचा. जो मशाल वहायचा त्यास मशालजी किंवा दिवटा म्हटले जायचे. घनदाट अंधाऱ्या रात्रीत त्या मशालजीच्या पुढे पुढे चालण्यानुसार त्याच्या मागून येणारे लोक बिनधास्तपणे वाटचाल करायचे. मशालजीच्या प्रकाशात सार्वजनिक मिरवणुका, वराती वगैरे घनदाट अंधाऱ्या रात्री काढायचे. अगर मशालजी कर्तव्यच्युत होऊन मशाल विझली तर सारेच धडपडायचे.
व्यत्यय यायचा. हे एवढे विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे वाटचालीची निर्भेद यशस्विता मशालजीवरच असायची. त्या काळचे तेच व्यवहारिक उदाहरण माऊलींनी येथे देऊन आत्मज्ञानी शुद्ध भक्ताला स्वतः परमेश्वरच कसे आत्मज्ञान प्रकाशाचे मार्गदर्शन करतात हे अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांनी मशालजीचे उदाहरण दिले आहे. अनुसूत घनदाट काळोखी रात्र हे जीवात्म्याचे परमात्म्याप्रती असलेल्या अज्ञानाचे प्रतीक आहे. तसेच जन्म मृत्यूरूपी संसाराचे घनदाट दुःखाचे ते प्रतीक आहे. त्याचप्रमाणे कमकुवत आणि पराधीन जीवांचेही ते प्रतीक आहे. प्रज्वलित मशाल हे ज्ञान प्रकाशाचे प्रतीक आहे, तर तो प्रकाश सातत्याने दाखवणारे मशालजी वा दिवटा हे खुद्द परमेश्वराचे प्रतीक आहे. परमात्मा ज्ञानाचा प्रकाश उजळताच अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो. तो नष्ट होताच आनंदमय परमेश्वराचे दर्शन घडून दुःखमय संसार मागे पडतो. स्वतः परमात्माच साथीस सतत असल्याने जीवात्म्यास पराधीनतेपासून मुक्तता मिळून तो सशक्त होतो व तो अधिक ताकदीने येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो. एवढे अधिक स्पष्टीकरण या सेवेसाठी घेतलेल्या ओवीवर देता येते. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर परमेश्वर आत्मज्ञानाचा प्रकाश भक्तांच्या हृदयी प्रकाशित करतो. तोच प्रकाश तो भक्ताच्या हृदयी सतत ठेवून त्याचे रक्षण करतो. शेवटी स्वरूपात मिळवून घेतो. भक्त परमात्मा होतो. ही प्रक्रिया कशी घडते हे शब्दात सांगणे कठीण आहे. त्याची थोडी तरी कल्पना यावी म्हणून हे बोलायचे. देव नाहीच असे आयुष्यभर ऊर बडवून सांगणारी व्यक्ती जर महाराज तुमच्या रामकृष्ण हरी गजरात अचानक सामील झाली आणि फक्त देवच आहे असे म्हणू लागली तर आपण किती आश्चर्यचकित व्हाल. ही किमया कशी घडली? त्याचे साधे आणि सरळ उत्तर असे आहे की त्याला अति इंद्रिय शक्तीची अल्पशी अनुभूती आली. त्यामुळेच महाराज आजपर्यंत तुम्हास नावे ठेवणारा तुमचे दर्शन घ्यायला आला. त्याला आलेली अनुभूती तो हुबेहूब सांगू शकणार नाही. तो म्हणेल मला असे दिसले, असा भास झाला, मला असे स्वप्न सलग 3 रात्री पडले वगैरे वगैरे. त्यास आलेली अनुभूती अल्पच असते. त्यावरून त्याची खात्री पटते की आपण मानतो त्या दृश्य जगापलीकडे काहीतरी आहे.
त्यातून संत म्हणतात तसा देवही असावा. अशा अनेक अतींद्रिय अनुभूती मानवास अनादी कालापासून आल्या आहेत. अर्थात त्या सर्व दैवी असतात असे म्हणता येणार नाही. पण त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की दिसते त्याच्या पलीकडे न दिसणारे असे काहीतरी असते. ते जर काहीतरी असेल तर न दिसणारा सर्वोच्च असा विश्वव्यापी परमात्मा अगदी निश्चितच असणार यास बळकटी मिळते. आणि परमेश्वर भक्तास तर त्यांची अनुभूती येतच असते. तर भक्त हो, प्रवचन सेवेसाठी घेतलेल्या ओवीत स्वतः दिवटा होऊन ते परमात्मा भक्तांना प्रकाशाची वाट दाखवतात असे जे म्हटले आहे त्याचे शाब्दिक रूपांतर कसे करता येईल. भक्ताने जे करावे ते करण्यास आणि करू नये ते न करण्यास त्यास परमेश्वरच भाग पाडतो. योग्य व्यक्तीशी त्याची गाठ पडेल अशी व्यवस्था तोच करतो. सारासार विचार करण्याचे सामर्थ्य तोच देतो. त्या व्यक्तीकडून प्राप्त झालेल्या अध्यात्मज्ञानाच्या ठेव्याचे रक्षणही तोच करतो. ज्याचे अखंड चिंतन करावे त्याचे चिंतन करवून घेतो. थोडक्यात आपण भांगलन करून पिकातील तण जसे काढून टाकतो त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीच्या आड येणाऱ्या अनेक बाबी स्वतः परमात्माच उखडून बाजूस फेकतो. सेवेसाठी घेतलेल्या ओवीच्या अगोदरची ओवी, घेतलेली ओवी यांचे विश्लेषण आपण विस्तृतपणे केले. आता अधिक स्पष्टीकरणासाठी त्या ओवीच्या पुढील ओवी पहा. अज्ञानाची ये राती माझी तमाची मिळणी दाटती ते नाशुनी घाली परवती तया करी नित्यो उदयो. या ओवीत परमेश्वराने स्पष्टच सांगितले आहे. जे विश्लेषण आपण आतापर्यंत पाहिले त्याचेच हे उघड प्रतिपादन होय. अज्ञानमायेने वेष्टीत असलेला जीवात्मा हा भ्रांतीमुळे अनेक योनीत जन्मून सुख दुःखे भोगीत जन्म मृत्यूच्या रहाट गाडग्यात फिरत असतो. जे सत्य आहे त्यास डावलून जे असत्य आहे त्याची आस केवळ अज्ञानामुळे धरून राहतो. पोपटाचे एक उदाहरण नेहमी दिले जाते. त्यास कोणीही बांधलेले नसते पण तो नळीला घट्ट पकडून ठेवतो. आपण पडू आणि मरू ही त्यास भ्रांती असते. त्यामुळे तो उंच मुक्त भरारी घेत नाही. त्याचे हे अज्ञान असते. तसेच जीवात्म्याचेही अज्ञान असते. म्हणून तो देहास
घट्ट पकडून ठेवतो. त्याचे हे अज्ञान परमेश्वर नष्ट करून टाकतात आणि ज्ञानाचा नित्योदय करतात. या ठिकाणी माऊलींनी सूर्योदय हा शब्द वापरलेला नसून नित्योदयो हा शब्द वापरला आहे. त्याचे कारणही भक्तांनी लक्षात घ्यावे. सूर्यास्त हा सृष्टी नियमानुसार होणारच, पण ज्ञानाचे सामर्थ्य असे असते की ते जसा भगवंत नित्य असतो तसेच ते नित्य राहते. त्याचा अस्त कधीही होत नाही. ते नित्य म्हणजे नेहमी उदयच पावलेले असते. त्यामुळे त्याचा प्रकाशही कमी जास्त न होता सारखाच कायम तेजस्वी राहतो. जीवात्मा पुन्हा अज्ञानाच्या काळोखात बुडून जात नाही. भक्ताने देह ठेवीपर्यंत हा ज्ञानाचा नित्योदयो कायम राहतो. देहांती त्या ज्ञानाच्या प्रकाशातच जीवात्मा परमात्म्यात विलीन होऊन जातो. नित्योदयो या शब्दाचा नेहमी उदय करीत असतो असा जरी अर्थ घेतला तरी फरक पडत नाही. नित्य परमेश्वर नित्य ज्ञानोदय करवून नित्याच्या प्रकाशात जीवात्म्यास आपल्या नित्य स्वरूपात मिळवून घेतो. भक्त हो, एक छोटेसे उदाहरण पहा. आता येथे प्रवचन चालू आहे. ह्या मंदिरापुढून काही अंतरावरून गेलेला रस्ता पश्चिमेस उखळू गावी जातो. त्या रस्त्यावरून घनदाट रात्री एक नवखा माणूस अंधारातून ठेचाळत जात आहे. रस्त्यावर ना पोल लाईट्स आहेत ना त्या व्यक्तीजवळ टॉर्च आहे. अंदाजाने तो पाहुणा चालत आहे. अचानक ह्या समोर बसलेल्या भक्त माऊलीला ते जाणवते. तात्काळ ते विजेरी घेऊन त्याच्या मदतीस धावतात. त्याची विचारपूस करून स्वतःच्या विजेरीचा प्रकाश रस्त्यावर पाडून ते त्याच्या पुढे पुढे चालतात आणि उखळू गावी पोहोचताच इच्छित घरी दीप प्रकाशात ते त्या नवख्या गृहस्थास पोहोचवतात. प्रकाशातून मार्गक्रमण करीत प्रकाशित घरात पोहोचल्याचा केवढा आनंद त्या गृहस्थास होतो. अगदी त्याचप्रमाणे मुक्कामी पोहोचेपर्यंत परमेश्वर स्वतः दिवटा होऊन ज्ञानाच्या नित्योदयात भक्तास स्वग्रही घेऊन जातात. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अमोलिक अभंग रचना अशा ज्ञानाच्या नित्योदयातच झालेल्या आहेत. देव पैठण गावी निंबराज नावाचा एक भक्त होऊन गेला. प्रपंचास विटून तो विरक्त झाला. तीर्थाटनासाठी गेला. तीर्थयात्रा करून आल्यानंतर तो कीर्तन करू लागला. भक्तीचा नित्य नेमही उत्कटतेने चालूच ठेवला. एक दिवस विठ्ठलाने श्री गणपतीस सांगितले की निंबराजाला कीर्तनामध्ये शक्ती द्यावी. गणपती निंबराजाच्या स्वप्नी गेले. निंबराजास वरदान दिले.
अभ्यासाशिवाय तू ईश्वराचे गुणगान वर्णन करू शकशील. तुझ्या कीर्तनामध्ये रंग देवता अखंड राहील. या वरदानानुसार निंबराजांची कीर्तन भक्ती विख्यात झाली. त्याच्या कीर्तनात सर्वांची मने रंगून जात. एका रात्री निंबराजाचे कीर्तन चालू असताना श्री विठ्ठल बालक रूपाने त्याच्या खांद्यावर उभे राहून निंबराजास वारा घालीत होते. अर्थात कीर्तन ऐकत पाहत असलेल्या कोणाही भक्तास ते दिसत नव्हते. कीर्तन पहाटेपर्यंत रंगले होते. एका सावकाराची पत्नी की जी त्या कीर्तनात हजर नव्हती, ती पहाटे स्नानास जात असताना तिने हा चमत्कार पाहिला. त्वरित जवळ जाऊन पाहिले तो ते बालक दिसेनासे झाले. तिने निंबराजाचे पाय धरले. काय गडबड आहे म्हणून लोकांनी विचारले. तेव्हा त्या स्त्रीने सांगितले, बालक रूपात विठोबा निंबराज महाराजांच्या खांद्यावर उभा राहून त्यांना वारा घालीत असल्याचे मी पाहिले, म्हणून मी धावत आले, परंतु आता तो दिसत नाही. त्यावर लोकांनी नामाचा एकच जल्लोष केला. बुक्का उधळला. त्यावर ती 2 पावले उमटलेली दिसली. त्या स्त्रीस प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडले. तिची पुण्याई केवढी असेल. सर्वांनी त्या स्त्रीस नमस्कार केला. तर महाराज तत्वज्ञ विशुद्ध भक्तांसाठी परमेश्वर अशा प्रकारे दिव्य ज्ञान प्रकाशाची मशाल पाजळून साथीस राहत असतात. सारांश, सर्वव्यापी विश्वरूप परमात्म्याची नित्य भक्ती या वाचून सारे व्यर्थ असे जे महाभक्त मानतात, त्यांच्यासाठी भगवंत स्वतः मशालजी बनून ज्ञानरूपी सूर्याचा नित्योदय करून अज्ञानाचा घनदाट अंधार नष्ट करतात. त्या नित्योदयात परमेश्वर भक्त परमेश्वरास प्राप्त होऊन परमेश्वरच बनतात. समस्त भक्तवृंदास धन्यवाद. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.